काय सांगतात आपल्याला? नाम घेऊ नाम गाऊ नाम विठोबाला वाहू. या विठ्ठलाला काय हवं असतं? कुणी कुणी सांगतं मी येणार पंढरीला 21 नारळांचा हार घेऊन येणार. कुणी कुणी सांगतं मी 1 किलो सोन्याचा मुकुट घेऊन येणार. कुणी सांगतं विठ्ठला तुझ्या पायाच्या खालची वीट आहे ना, साध्या दगडाच्या विटेवर कशाला उभं राहतोस, मी तुला चांदीची वीट घेऊन देतो. या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते का विठ्ठलाला? विठ्ठलाला फक्त हवं असतं नाम. नाम किती अक्षर आहेत? 2. आणि इफ यू रिव्हर्स दिस लेटर्स व्हॉट विल हॅपन? मना. सो मनापासून काहीही व्हायचं तरी त्या विठ्ठलापर्यंत पोहोचलं. पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्र म्हणजे पान, फुल म्हणजे पुष्प म्हणजे फुल, फलम म्हणजे फळ, तोयम म्हणजे अगदी पाणी सुद्धा व्हायचं तरी त्या भगवंतापर्यंत जाऊन पोचतं. असं ज्यांना ज्यांना वाटतं ते आपल्या आपल्या ठिकाणापासनं पंढरपूर पर्यंत ह्या आषाढी आणि कार्तिकीला पायी जात असतात. त्यांना म्हणतात वारकरी. काय म्हणतात? वारकरी. त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा असतात आणि अतिशय मनापासून ते विठ्ठलाचं नाव घेत आपलं सगळं घरदार काम धंदा सगळं सोडून फक्त त्या विठ्ठलाच्या नावासाठी पंढरपूर पर्यंत जात असतात. अशा म्हणजे आपल्या गावापासून पंढरपूर पर्यंत जात असताना पंढरपूरच्या आधी एक गाव होतं. त्या गावाचं नाव होतं अरण. काय नाव होतं? अरण. आणि या अरण गावी मात्र असा एक व्यक्ती होता की जो म्हणायचा की जर भगवंतापर्यंत मी मनापासून काहीही वाहिलेलं पोचतंय तर पंढरपूर पर्यंत जायची काय गरज आहे? तो काय म्हणायचा? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. मळ्यामध्ये काम करायचा, हाताने काम करतोय आणि माझा हात दुखतोय.
त्यांचं नाव होतं सावतामाळी. मळ्यामध्ये काम करत असताना त्यांच्या घरावरनं, आता आज आहे दशमीचा दिवस, काल होती नवमी, नवमीच्या दिवसाची गोष्ट आहे बरं का. त्या काळच्या आषाढ नवमी, उद्या काय आहे, आषाढी एकादशी. सगळ्यांना तिथी माहितीये की नाही, नवमी मग दशमी मग एकादशी. कालचा दिवस होता. कालच्या दिवशी त्या सावतामाळ्याच्या मळ्यावरनं, रस्त्यावरनं, म्हणजे बाजूनी रस्ता जात होता, त्याच्यावरनं जात होती सगळी वारकरी मंडळी. हातामध्ये टाळ होते, गळ्यामध्ये वीणा होती, मृदुंग होते. वारकऱ्यांचा मनामधनं विठ्ठलाचं नाव, तोंडामधनं विठ्ठलाचं नाव असं सारखं चालू होतं. चंद्रभागेच्या काठावरती वारकरी बोलायचा, खूप सुंदर. असं सगळीकडे चालू होता, आवाज येत होता. आणि त्या सावतामाळ्याच्या कानामध्ये आवाज आला, अव तू मासनी नाही का जायचं तिकडं, ती बघा चालू की मंडळी पंढरपूरला. कोण म्हणाल? सावतामाळ्याची बायको. तुम्हाला नाही का जायचं पंढरपूरला? अगं तुला माहिती नाही का, हा मळा हाच माझा विठ्ठल, हे बैल आहेत ना हेच माझं विठ्ठल, अगदी तू सुद्धा माझी विठ्ठलच आहेस बरं का. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, मोठ विठ्ठल, मळाही विठ्ठल, मोठ विठ्ठल, मळाही विठ्ठल, बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, बैल विठ्ठल, शेत विठ्ठल. अगं सगळीकडेच विठ्ठल भरून राहिलाय, कशाला जायला हवं त्या पंढरपुरापर्यंत? मग ही एवढी सगळी लोक चाललेत पंढरपुरापर्यंत पायी, त्यांना काही डोसके बिस्के नाहीये की काय? अगं असं नव्हे, पण आपण आपल्या कामामध्येच विठ्ठलाला मानावं. बाबा बाबा बाबा, तुम्ही काहीतरी विठ्ठल विठ्ठल म्हणताय, तुम्ही पण चाललात का पंढरपूरला? अगं नाही ग बाळा, इथे नाही, आपण आपला हा मळा आहे हा सोडून आपल्याला जायची परवानगी नाहीये. तुम्हाला कोण परवानगी देणार? तुम्हीच तर मळ्याचे मालक आहात. नाही नाही बाळा, मी नाहीये मळ्याचा मालक. मग कोण आहे मळ्याचा मालक? अगं पांडुरंग मळ्याचा मालक आहे. पांडुरंग मळ्याचा मालक आहे ना, मग काय आपण आपल्या मळ्यात पिकलेली भाजी घेऊन जाऊया की त्याच्या पायाशी वाहायला. ही छोटीशी नागू आपल्या वडिलांची संवाद साधत होती. ती म्हणत होती की आपल्या मळ्यात पिकलेली भाजी आपण विठ्ठलाला नेऊया की, त्याच्या पायाशी वाहूया की. आपण कुठल्या गोष्टीसाठी हट्ट करतो? iPhone 13 झाला, आता iPhone 14, मग 15, मग 16, मग iPad, मग टॅब, मग मॅक, हो की नाही? आणि इथे ही नागू हट्ट करत होती विठ्ठलाच्या पायावरती आपल्या मळ्यामध्ये पोचलेली भाजी वाहण्यासाठी. बाबांना सांगत होती, चला ना जाऊ, अहो बाबा चला ना जाऊ पंढरीचा विठ्ठल
मंगला जाऊ पंढरीचा विठ्ठल मंगला जाऊ पंढरीचा विठ्ठल मंगला जाऊ पंढरीचा विठ्ठल बाबा मला बघायचंय हो त्या विठ्ठलाच्या मस्तकावरचा किरीट बघायचाय त्या विठ्ठलाच्या कानामधली मकर कुंडल बघायचे त्या विठ्ठलाने नेसलेला पिवळा पितांबर बघायचाय रखुमाईनी कशी बरं छान दिसली असेल तिचं शेला कसा असेल मला बघायचंय हो सगळं बाबा चला ना चला ना जाऊ पंढरीचा विठ्ठल चला ना जाऊ पंढरीचा विठ्ठल काही केला त्या नागोबाळाचा हट्ट काही थांबे ना बाबा समजावून थकले अगं नाही ग बाळा आपल्याला हा माळा सोडून नाही जाता येणार तुला भाजी व्हायची ना विठ्ठलाच्या पायावरती मग एक कल्पना आहे बघ आता आपल्या घरावरनं ह्या सगळ्या वाऱ्या जातात ना त्यातल्या वारीच्या एखाद्या वारकऱ्याकडे तू दे आपल्या माळ्यातली भाजी ते वाहतील की विठ्ठलाच्या पायापर्यंत हा ही कल्पना मात्र त्या नागूला पटली इकडे मुखाने गजर करत चालली होती मंडळी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग ती माझ्या माळ्यातली भाजी वाहता का विठ्ठलाच्या पायावरती अगं खोळी की काय तू आमच्या हातात टाळ आहे गळ्यात वीणा आहे एवढा मोठा मृदुंग आहे एवढं सगळं असताना तुझी भाजी कशी काय घेऊन जाऊ बरं खुळी झालीस की काय असं म्हणून सगळ्या वारकऱ्यांनी तिला पाठवून लावलं हातामध्ये भाजी घेऊन रस्त्यामध्ये ती आपली नागू उभी होती कुणीतरी येईल आणि माझ्या हातातली भाजी विठ्ठलाच्या पायापर्यंत व्हायला घेऊन जाईल नवमीचा दिवस संध्याकाळ उलटून गेली रात्रीचा प्रहर आला सावतामाळी नागूबाईला म्हणायला लागले अगं नागूबाई चल घराकडं रात्र झाली आता कोणती दिंडी यायची नाही बरं आता उद्या सकाळी ये तेव्हा मग तू परत ये भाजी घेऊन मी काही इथून हलणार नाही म्हणजे नाही माझी भाजी विठ्ठलापर्यंत पोचेपर्यंत मी काही इथून हलणार नाही नवमीची रात्र गेली दशमीचा दिवस गेला तुम्हाला माहितीये का की या दिवशी तिकडे पंढरीच्या आधी एक जागा आहे तिकडे रिंगण घालतात घोडे पळवतात आणि ह्या वेळेला वारी पोचलेल्या असतात खरं म्हणजे तर नवमीच्या दिवशी जी संध्याकाळची वारी बघितली होती ना नागूबाईंनी ती खरं म्हणजे शेवटची वारी होती त्याच्यानंतर कुठली दिंडी येणारच नव्हती हे सावतामाळ्याला माहिती होतं ते आपल्या मुलीला आपल्या समजावत होते चल ग घराकडे 2 घास खाऊन घे ती काय ऐकायला तयार नाही दशमीचाही दिवस गेला दिवसभर ती मुलगी बिचारी रस्त्यामध्ये बसून होती कोणीतरी येईल आणि माझी भाजी विठ्ठलापर्यंत पोचेल अशी आज तिच्या मनामध्ये होती पण काही केल्या कोणीही येईना कारण सगळेजण ऑलरेडी पोचले होते पंढरपूरला चंद्रभागेच्या काठावरती त्यांचा खेळ चालू होता तिकडे तुम्हाला माहितीये तिथे किती छान प्रकारे ज्ञानेश्वर इथे बसलेले आहेत तुकाराम आहेत नामदेव आहेत असं ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम यांचं कीर्तन चालायचं त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आणि खूप सुंदर अशा प्रकारचे खेळ खेळले जायचे कोणी उठायचं कोणी फुगड्या घालायचं कोणी आपले काय आपण दहीहंडीला करतो ना मनोरे रचतो तशा प्रकारचे मनोरे रचले जायचे असं सगळं चालू होतं या सावतामाळ्याच्या गोष्टीमधनं आपण बघितलं की या आपल्या कामामध्ये आपण देव मानला पाहिजे त्याचबरोबर इथेही मुलं काही छान फलक घेऊन आलेले आहेत त्याच्याबद्दल मला 1 मिनिट बोलायचं आणि आपण पुढे आपण गोष्टीकडे जाऊया पुन्हा त्यांनी लिहिलंय पर्यावरणाचं रक्षण करावं ही गोष्ट आहे नाही तुम्हीच करू शकता कारण रियूज रिसायकल अँड विच इज द थर्ड आर रियूज रिसायकल अँड रिड्यूस येस सो हे सगळं करणं तुमच्या हातामध्ये आहे हल्ली काय झालंय माहितीये का यूज अँड थ्रोचा जमाना झालाय म्हणजे आजही मी ज्या पेननी 10वीचा पेपर लिहिला माझा ते फाउंटन पेन आजही माझ्या घरी आहे पण तुम्ही लोक काय करता 2 रुपयाचं पेन घेता बराबरा लिहिता शाई संपली की फेकून देता अँड इट इज क्रिएटिंग वेस्ट सो यू हॅव टू रिड्यूस दॅट चांगलं एक पेन वापरा रिफिल बदला करू शकतो आपण
टिकवू शकतो गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला जर पर्यावरण वाचवायचं असेल तर करण्यासारखी आहे ती रिड्यूस द यूज ऑफ जीन्स. रागेल तुम्हाला कदाचित, पण जीन्स तयार करण्यासाठी ज्या प्रमाणामध्ये पाणी लागतं त्या प्रमाणामध्ये पाणी इतर कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये लागत नाही. तुम्ही प्लीज याचा विचार करा. आणि त्याच्यामुळे हल्ली खूप छान छान गोष्टी केलेल्या आहेत लोकांनी की त्या जीन्सचा वापर करून वेगळ्या वेगळ्या पर्सेस बनवणं, बॅग्स बनवणं किंवा अशा पण गोष्टी करू शकता. तेव्हा तुम्ही नक्की याचा विचार करा. आणि फक्त कपडेच वापरण्याच्या बाबतीत नाही, फक्त पेनच वापरण्याच्या बाबतीत नाही, तर हे पर्यावरण वाचवण्याच्या बाबतीत देखील तुम्ही काही खूप छान गोष्टी करू शकता. एक 15 दिवसापूर्वी एक अतिशय वाईट बातमी झाली होती की ज्यांना आपण निसर्ग ऋषी म्हणतो असे डॉक्टर पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं दुःखद निधन झालं. तुम्ही जर हे नाव ऐकलं नसेल तर कृपा करून आपल्या ते पिशाच्च आहे ना छोटस 5-6 फुटाचं, त्याच्यामध्ये एक सगळेजण हल्ली वापरतात ते ChatGPT नावाचा प्रकार, त्याच्यामध्ये जा आणि प्लीज सर्च करा की हु इज मारुती चितमपल्ली. त्यांना अरण्य ऋषी का म्हणायचे आणि त्यांनी ही अरण्य वाचवण्यासाठी, ही वन वाचवण्यासाठी किती 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 मोठं काम केलेलं आहे. आणि त्यांची पुस्तकं देखील जरूर वाचा. चकवा चांदण नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे, खूप प्रसिद्ध आहे. हे सगळं तुम्ही वाचणं गरजेचं आहे. 2-3 गोष्टी तुम्हाला या निमित्ताने सांगाव्याशा वाटल्या. एक म्हणजे पर्यावरणाचं रक्षण, दुसरं म्हणजे वाचनाची सवय लावा आणि तिसरं म्हणजे तुम्ही सगळेजण इतक्या छान पद्धतीने इथे आलेले आहात की ह्या संस्कृतीशी तुमची नाळ जी जुळलेली आहे ही अशीच जुळलेली ठेवा. आणि हे सगळं फक्त आणि फक्त शाळेमध्येच होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या आयुष्यभर तुमच्या शाळेला, तुमच्या शिक्षकांना कधीही विसरू नका. तर ही नागू बसली होती रस्त्यावरती, दशमीचा दिवस गेला, रात्र झाली, काही केल्या त्या नागूच्या डोळ्यांना लागलेली धार थांबेना आणि तिच्या काही उठायची लक्षणं दिसेना तिला. 2 दिवस झाले होते, पोटात काही अन्नाचा कण नव्हता, थकून गेली होती बिचारी. भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस. आहे रात्रंदिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस. नागूच्या मनामध्ये एकच आस लागली होती की त्या विठ्ठलाचं दर्शन घ्यावं, त्याच्या पायापर्यंत आपल्या मळ्यातली भाजी पोचवावी. आणि तिकडे त्या नागूची आर्तता त्या विठ्ठलाच्या कानापर्यंत पोचली आणि त्या नागूच्या आर्ततेबरोबर सावता माळ्याचं विभळणं पोचलं. विठ्ठला, अरे त्या छोट्याशा पोरीचं क्रंदन तुला दिसत नाही का रे? तुझ्या भेटीची आस लावून बसली ती, तू काय तिथे विटेवरती कमरेवरती हात घेऊन उभा आहेस? तिचे विवळणं तुला दिसत नाही? येत आले. अरे ती बघ ना किती रडते, ये ये लवकर तिला दर्शन दे, तिच्या हातातली भाजी घे आणि मोकळं कर बाबा मला. बघा सांगून ठेवतोय, माझ्या बाबतीत काही झालं तर मी सहन करेन, पण माझ्या लेकीच्या बाबतीत काही झालं तर मात्र मी तुला सोडणार नाही. आयुष्यभर तुझं नाम घेतोय मी विठ्ठला, अरे काहीतरी लाज ठेव. ही हाक त्या विठ्ठलाच्या कानापर्यंत पोचली. झालं, भक्ताची हाक म्हटल्यावरती विठ्ठल थोडे थांबणार आहेत. त्यांनी डोक्यावरचा मकुट काढला, कानामधली मकर कुंडलं काढली, कमरेवरचा शेला सोडला आणि घातली वस्त्र वारकऱ्याची, तुमच्यासारखी सुंदर टोपी घातली. कपाळावरती तो नाम म्हणतात ना, नाम, तो ठसा जो आहे तुम्ही उमटवलेला त्याला नामाचा ठसा म्हणतात, तो उमटवला. हातामध्ये टाळ घेतले आणि गेले चंद्रभागेच्या पाण्यामध्ये बघायला लागले कसा दिसतोय मी. त्यावेळेला काय आरसा बिरसा नव्हता आणि मोबाईल पण नव्हता सेल्फी काढून बघायला मी कसा दिसतोय बघायला. गेले, हा वेश तर बरा जमलाय.
पण वारकरी वाटायला पाहिजे ना, नाम घ्यायला पाहिजे. तर माझंच नाव मी कसं घेऊ बरं? बरं आता कोण मदतीला येणार? असे ज्ञानदेव तुकाराम येणार. ज्ञानेश्वर माऊली भक्तांचं नाव घ्यायला जमतंय. परत एकदा उभ्या म्हणून जमतंय का? तिथे लोक जमली होती चंद्रभागेच्या काठावरती. विठ्ठल आपले वारकऱ्याच्या वेशामध्ये टाळ घेऊन हातामध्ये नाचायला लागले. ज्ञानेश्वर माऊली पंढरीनाथ असं म्हणलं बरोबर सगळ्यांनी जय केलं की कसं केलं? अरे पंढरीनाथ म्हणाले. आवाज मोठा. अरे तुम्ही सगळे प्रमोद सरांचे स्टुडंट आहात. जोरात पंढरीनाथ. व्हेरी गुड. वन्स मोर. पंढरीनाथ महाराज की जय. असं पंढरीत म्हटलं स्वतःच आणि इतका खुश झाला. अरुणच्या हे नाम घेतल्यावरती बराच आनंद होतोय की. बघूया परत एकदा म्हणून बघूया. बोला पंढरीनाथ महाराज की जय. अरे वा 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 वा, खूपच आनंद होतोय. असं विठ्ठल स्वतःच्याच नावात रंगायला लागला. आणि हळूहळू हळूहळू त्याने हातामध्ये टाळ घेतलेच होते. आजूबाजूला ताफा जमायला लागला. म्हणायला लागले सगळेजण, टाळ वाजे वीणा वाजे माझं सोंग. टाळ वाजे वीणा वाजे माझं सोंग. पंढरपूर ते अरणगाव त्या काळच्या मापामध्ये मोजायचं झालं तर 8 कोसाचं अंतर आहे. होमवर्क आहे ना तुम्हाला. 8 कोस म्हणजे किलोमीटर मीटर मध्ये किती याचा अभ्यास करायचा. 8 कोसामध्ये अरणगाव येऊन ठाकलं. तिथे नागूबाई दलितगात्र झाली होती. नागूबाईचं डोकं बाबांच्या मांडीवरती होतं. नागूबाळाची आई, नागूबाळाचे बाबा म्हणजे सावतामाळी आणि सगळेजण विठ्ठलाचं नाव घेत आजूबाजूला बसलेले होते. आणि आली ही दिंडी कुठून? पंढरपूरहून आली अरणगावला. कोणाला दर्शन द्यायला? ते छोट्याशा नागूबाळाला दर्शन द्यायला. त्या दिंडी मधल्या त्या वारकऱ्याचा वेश बघितल्या सावतामाळ्याला समजलं की हा काही साधा सुद्धा वारकरी नाही बरं का. हा तर साक्षात विठ्ठल आहे आणि माझ्या लेकीला दर्शन द्यायला हा विठ्ठल इकडे आलेला आहे. त्याला बघितल्या सावतामाळ्याने साष्टांग दंडवत घातलं. विठ्ठलाच्या पायावरती हात जोडले. श्लोक म्हणू लागला. समचरण सरोजम सांद्रनी राघुदांगम